नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. अंड्याचे तुम्ही खूप सारे प्रकार खाल्ले असतील, परंतु हा प्रकार ना कधीच खाल्ला नसेल, कारण पहिल्यांदाच मी ही युनिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. आणि आपल्या घरगुती भोजनवर अशाच खूप सारे युनिक रेसिपीज असतात. चला तर सगळ्यात आधी ना इथे आपल्याला 3 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. आता हे सर्व कांदे आपल्याला व्यवस्थित असे सोलून घ्यायचे, म्हणजे त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. सर्व कांदे सोलून घेतले. आता हा कांदा आपल्याला उभ्या आकारामध्ये बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे. कांदे चिरून घेतले की याला ना असं सुट्टा करून घ्यायचा, म्हणजेच मोकळा करून घ्यायचा आहे. पहा, 3 मध्यम आकाराचे कांदे आपण व्यवस्थित चिरून असं सुट्टा करून घेतला. आता लगेचच गॅसवरती तवा ठेवायचा, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा. कांदा छान लालसर होईपर्यंत तव्यामध्ये परतवून घ्यायचा. बरेच जण डायरेक्ट गॅसवरती सुद्धा कांदा भाजून घेतात. तसं गॅसवरती भाजण्यापेक्षा असं तव्यामध्ये परतून घ्या, किंवा मग तुमच्याकडे चुली पेटवत असतील तर चुलीमध्ये तुम्ही डायरेक्ट कांदा भाजून घ्या. पहा, इथे कांदा छान लालसर असा झालेला आहे. लगेच आपण हा कांदा तव्यातून काढून घेऊया. आणि आता याच तव्यावरती आपण किसलेलं सुकं खोबरं घालूया. याला सुद्धा छान लालसर होईपर्यंत तव्यामध्ये परतून घ्यायचं आहे. पहा, इथे खोबरं सुद्धा छान लालसर असं परतून घेतलेलं आहे. आता आपण लगेचच हे खोबरं तव्यामधून काढून घेऊया. ही रेसिपी अतिशय युनिक आहे, महत्त्वाची म्हणजे झटपट होणारी आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा. हे भाजून घेतलेले जिन्नस थंड करून घ्यायचे. सोबतच कोथिंबीर, आलं आणि लसूण घ्यायचं. आता हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात. आणि आता मिक्सरला झाकण लावून आपण याचं वाटण बनवून घेऊया. तर इथे मी पाण्याचा वापर न करता याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. तुम्हाला जर गरज पडली तर एखाद दुसरा चमचा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पहा, छान असं इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला 3 अंडी घ्यायची आहेत. तिन्ही अंडी आपण यामध्ये व्यवस्थित अशी फोडून घेऊयात. तुम्हाला जितक्या लोकांसाठी हा पदार्थ बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे अंडी कमी जास्त घेऊ शकता. पहा, इथे आपण 3ही अंडी व्यवस्थित अशी फोडून घेतलेली आहेत. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. सोबतच थोडीशी हळद घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अंडी अगदी व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहेत. इथे आपलं अंड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेचच गॅसवरतीने आपल्याला आप्पे पॅन ठेवायचा आहे. हा आप्पे पॅन गरम झाला की याच्या सर्व साचांमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला गॅस अगदी लो ठेवायचा आहे. तयार केलेलं अंड्याचं मिश्रण लगेचच आपल्याला याच्या सर्व साचांमध्ये भरून घ्यायचं आहे. तर हे अंड्याचं मिश्रण या साचांमध्ये भरताना अगदी फुल भरायचं नाही, साच्यापेक्षा थोडंसं कमीच भरून घ्यायचं आहे. कडेने आपल्याला हे मिश्रण भरायला सुरुवात करायची आहे. तर इथे तुम्हाला वाटेल की आपण अंड्याचे आप्पे बनवतो आहे की काय, पण आपण इथे आप्पे बनवत नाहीत. अतिशय युनिक अशी ही रेसिपी आहे, त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर याच्या सर्व साचांमध्ये आपण हे अंड्याचं मिश्रण भरून घेऊया. मिश्रण भरलं. आता आपल्याला गॅस आहे ना अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता आपण यावरती झाकण ठेवूया. 1-2 ते 3 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं आहे. पहा, इथे आप्पे अगदी मस्त फुगून असे वरती आलेले आहेत. आता लगेचच आपण वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि हे आप्पे पलटी करून घेऊयात. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आप्पे आपल्याला अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. सर्व आप्पे पण इथे एक एक करून पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे छान भाजून घ्यायचे आहेत. गॅस मात्र अगदी लो ठेवायचा आहे, नाहीतर हे आप्पे आहेत ना पटकन असे करपले जातात. त्यामुळे लो गॅसवरतीच आपल्याला आप्पे भाजून घ्यायचे आहेत. पहा, हे अंड्याचे आप्पे खालच्या बाजूने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. सर्व आप्पे आपण पलटी करून घेतोय आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे भाजून घेऊया. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये हे आप्पे भाजून तयार होतात. पहा, इथे आपण आप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. छान टम्म असे आपले हे आप्पे फुगलेले आहेत. लगेचच आपण हे आप्पे या पॅनमधून काढून घेऊया. हे आप्पे तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा असेच बनवून खाऊ शकता. तर सर्व आप्पे आपण यामधून काढून घेऊया. प्रोटीनयुक्त आप्पे असे तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. चला, आता गॅसवरती लगेचच एक कढई ठेवायची आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की आपण सुरुवातीला बनवून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे वाटण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं खमंग सुवास या वाटणाचा दरवळायला लागलेला आहे.
वाटण छान लालसर असं बघा इथे झालेलं आहे. आता लगेचच आपल्याला ना यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मसाला घालू शकता. जसे की इथे मी घालत आहे 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. छान व्यवस्थित एकजीव असं हे मसाले यामध्ये करून घ्यायचे आहेत. मसाला छान असा परतला गेला की आता आपल्याला यामध्ये भाजी शिजण्याकरता पाणी घालायचं आहे. जितकं तुम्हाला रस्सा पातळ घट्ट हवा असेल त्यानुसार पाणी घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला व्यवस्थित अशी उकळी आली की तयार केलेली अंड्याचे अप्पे यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आज आपण इथे काळ्या मसाल्यातील झणझणीत अशी ही युनिक अशी अंड्याची रेसिपी बनवलेली आहे. आता 4 ते 5 मिनटं भाजी मंद गॅसवरती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. मस्त अशी काळ्या मसाल्यातील झणझणीत अंडी अप्पेची ही भाजी चवीला तर खूपच भन्नाट लागते. तुम्ही अंड्याचे खूप वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील, जसे की अंडा फोडून सुद्धा भाजी बनवली जाते, अंडी वाफवून बनवली जाते, शिजवून बनवली जाते किंवा ऑमलेट बनवून असे खूप सारे प्रकार आहेत. तसाच हा युनिक असा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पहा भाजी आपण मस्त अशी शिजवून घेतलेली आहे. छान तरीदार आणि झणझणीत अशी काळ्या मसाल्यातील आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे. चवीला सुद्धा अतिशय अप्रतिमच आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि ही आयडियासुद्धा कशी वाटली मला जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. मस्त गरमागरम अशी ही भाजी लगेचच सर्व करायला घ्यायची. भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला ही भाजी खूपच भन्नाट लागते. तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ही भाजी बनवून पहा. चला मग मंडळी, आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग, बाय बाय.